हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि कालचा व्हिडिओ संपला होता, तिथूनच थोडा वेळानंतर हा व्हिडिओ सुरू झालाय। त्याच्यामध्ये सकाळचं रुटीन होतं ना, आता ह्याच्यामध्ये ना दुपारनंतरचं रुटीन आहे, कारण सासूबाई हॉस्पिटलला गेल्या होत्या, त्यामुळे त्याच्यानंतर मला व्हिडिओज घ्यायला जमलं नाही। मुलं वगैरे आहेत घरात, सर्वांना बघण्यातच टाइम गेला। आता मला वाटतं 3 वाजले होते आणि आता ना थोडंसं फार सगळ्यांनी आराम केला, झोप वगैरे झाल्या। सासूबाई पण हॉस्पिटलमधून आल्या होत्या आणि भाऊजींनी ना कलिंगड आणलं होतं, तर चला म्हटलं आता सर्वांना छान कट करून देऊया। गावाकडे या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, कारण खूप अशी गरमी आहे। तर जसं की पाणी जायला आपल्या शरीरात, अशा सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत। मुलांना वगैरे पण आता मी सर्वांना कट करून देईन। सर्वजण दुपारी आरामच करत होते, आता सर्वजण उठल्यात, सर्वांची छान झोप झाल्या। तर चला आता सर्वांना मी कलिंगड वगैरे कट करून देते। आणि गावाकडे ना खूप छान वाटते, थोडीफार गरमी आहे पण एक वातावरण कसं खुलं आहे आणि खूप मस्त वाटते। वेगवेगळं काही ना काहीतरी रोज आहे गावाकडे, तर छान वाटते। गावाकडचे दिवस आम्ही मस्त एन्जॉय करतोय। चला तर आता सर्वांना आता मी छान छोटे छोटे पीस करून देते खाण्यासाठी। कलिंगड वगैरे खायला दिलं, मी पण खाल्लं आणि आता इथं कपडे वगैरे फोल्ड करत आहे। कपडे पण लगेच सुकतात, जास्त म्हणजे दिवसभर असे ठेवावे लागत नाही, दुपारपर्यंतच कपडे छान सुकून जात आहेत। तर चला म्हटलं आता कपडे सगळे फोल्ड करावी आणि थोडं म्हणजे फॅन वगैरे लावूनच बसावं लागते, कारण खूप अशी गरमी आहे दिवसभर। तरी ना एवढी गरमी वाटते, थोडं 4च्या नंतर वारं सुटतं ना थोडंफार छान वाटते। आणि आता इथं बघा सर्वजण इथं झोपली होती, आता कोण कोण कुठं गेले, कोण खेळायला गेले, फौजी वगैरे पण काही कामं करतायत, सासूबाई सासरे सर्वांची काही ना काहीतरी कामं सुरू झाली। आणि आता मी पण म्हटलं चला घरातला आवरायला घेऊया। आता सगळे कपडे वगैरे फोल्ड करून घेते, त्याच्यानंतर झाडू मारायचा, संध्याकाळी थोड्या वेळाने चहा बनवायचा आणि गावाकडे कसं थोडं लवकरच चहा बनवतायत। तर चला तर आता कपडे वगैरे फोल्ड करते आणि त्याच्यानंतर बोलते। आणि चला आता संध्याकाळची वेळ झाली आहे, संध्याकाळचे ना 7 वाजलेत आणि स्वयंपाक बनवत आहे। इथं भात वगैरे ठेवले, दूध गरम करायला ठेवले, आमटी पण फोडणी दिल्या, खाली ना मला भाकरी वगैरे बनवायच्या आहेत। आणि आज सकाळपासून रुटीन खूप बिझी होतं, जास्त काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही, जेवढा जमला तेवढा मी शेअर करते। आज फौजी पण घरी नव्हते, फौजी आपली नवीन गाडी आहे ना त्याचं सर्व्हिसिंग करायला गेलं, तर जे फर्स्ट टाइम करतात, कारण आपण इथं नव्हतो त्यामुळे केलंच नाही। आता फौजी आल्यानंतर गेले होते, तर येताना मुलांसाठी काय काय खाऊ बिऊ आणलंय, चला तर बघूया काय काय खाऊ घेऊन आल्यात। आणि फौजीना सासूबाईंना हॉस्पिटलमधून घेऊन आले, थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर गाडी सर्व्हिसिंग करायला गेले होते आणि खूप वेळानं आले। संध्याकाळी येताना मुलांसाठी मस्का पाव, परत क्रीम रोल आणि केक वगैरे आणले होते। तर मस्त असं सगळं खाऊ पिऊ आणला होता फौजींनी मुलांसाठी। आता मी ना पटपट भाकरी वगैरे घालून घेतो, गावाकडे गरमी खूप आहे तर खूप गरम होते। चला तर आता पटपट मी स्वयंपाक आवरते, देवाला दिवा पण लावते, त्याच्यानंतर बोलते। आणि आता इथं ना मस्त मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे। संध्याकाळी जास्त कोण म्हणजे मी भाकरीच बनवते, दुपारी थोड्या जास्त चपात्या असतात तर कोण चपाती खाणार असतं तर खाऊन घेतात आणि संध्याकाळी मग भाकरी वगैरे बनवते। आणि आज आमच्या घरी ना सासूबाईंच्या मैत्रिणी वगैरे आल्या होत्या, कारण सासूबाईंची तब्येत थोडी ठीक नाही, त्यांना बघायला वगैरे, तर मग त्यांना चहा पाणी वगैरे देण्यामध्ये थोडा टाईम गेला, तेव्हा व्हिडिओ काही घेतला नाही, कारण भरपूर जणी आल्या, त्यामुळे कुणाला आवडतं नाही आवडतं, त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही। आणि आता बघा मी स्वयंपाक करत आहे, वरती आमटी भात बाकी सगळं वरच्या गॅसवर करते आणि खाली मी भाकरी वगैरे घालून घेत आहे पटपट। चला तर आता आवरते, कारण खूपच वेळ झाला होता आज स्वयंपाकाला। आणि भाकरी वगैरे बनवून झाल्यानंतर मला ही भाजी बनवायची होती। ही भाजी ना तांदळीची भाजी आहे, गावाकडे हिरव्या भाज्या काही कमी नाहीत, कोणती ना कोणती भाजी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतेच। तर मस्त आता हिरवी भाजी आपली मी बनवणार होते संध्याकाळच्या स्वयंपाकात। त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, दुपारनंतर। आणि आपल्या शेतातले हे कांदे आहेत, तर हे ना आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत, जसं की आपल्याला वर्षभर पुरतील। तर त्याच्यावरती जे काही पाला वगैरे आहे ना ते सकाळपासून काढला होता आणि आता दुपारचा टाइम आहे, तर ते सगळं पाला वगैरे आहे म्हणजे कांदे वगैरे आहेत ते आपल्याला वरती स्टोअर करून ठेवायचे होते। तर आता मी थोडं म्हटलं बाकीची घरातली कामं आवरते,
कपडे वगैरे सुकली होती तर लगेच आता कपडे फोल्ड करून घेते आणि त्याच्यानंतर ते कांदे वगैरे आहेत ना ते सगळे आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत। आणि आता त्याच्यानंतर ना थोडंसं कालचं कलिंगड शिल्लक राहिलं होतं तर चला म्हटलं ते सर्वांना देऊया। आणि मुलं वगैरे ना दुपारचं पण इकडं तिकडं पळत असतात तर काही ना काहीतरी त्यांना लिक्विड असं गेलं पाहिजे तर म्हटलं हे फ्रूटच देऊया, मुलं खाऊन पण घेतात आवडीनं। आणि थोडंसं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर एकदम थंडगार झालं होतं तर मस्त ते आवडीनं खाऊन घेत आहेत। आणि म्हणजे ऊन एवढं आहे ना काही ना काहीतरी लिक्विड असं पिलंच पाहिजे। कधी मी त्यांना ज्यूस बनवून देतोय, कधी लिंबू पाणी ज्यूस वगैरे बनवायला रसना वगैरे आणलाय ते बनवून देतोय, काही ना काहीतरी देतच राहतोय। आणि मुलांचं कसं असतं जास्त दिवसभर ते आरामच करत नाहीत, काही नाही इकडं तिकडं उन्हातनं फिरतायत, किती सांगितलं तर ऐकत नाहीत, आजारी नको पडायला त्यामुळे थोडी जास्त काळजी घेतोय। जम्मूला एवढी गरमी नव्हती ना त्यामुळं एवढा काही आम्हाला त्रास नाही झाला, पण इथं खूप अशी गरमी आहे त्यामुळे खूप त्रास होतोय। चला आता सर्वांना फ्रूट देते त्याच्यानंतर बोलते। आणि आता सर्वांना फ्रूट वगैरे थोडं खायला दिलं। अजून कांदे वगैरे आहेत ना ते आम्हाला वरती ठेवायचे आहे स्टोअरमध्ये, पण सर्वजण आले नव्हते आणि त्याचा पाला वगैरे पण अजून थोडाफार राहिला आहे। आता सासूबाई सासरे आहेत ना ते त्याचा पाला वगैरे काढतायत, तोपर्यंत मी म्हटलं गवारी वगैरे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तयारी करून ठेवूया। तर आता इथं मी गवारी वगैरे मोडत आहे, त्याच्यानंतर मी त्यांना थोडंफार हेल्प करील कांदे वगैरे नेण्यासाठी। चला तर आता पटपट आवरते नंतर बोलते। आणि आता मस्त ना आमच्या सर्वांचा चहा झाला, मुलांना वगैरे दूध दिलं, सासूबाईंना सासऱ्यांना सर्वांना चहा दिला। आणि आता आम्ही चाललो होतो आमच्या गावात सासूबाई एक राहतात त्यांच्या घरी, कारण आल्यापासून गेलोच नाही, टाईमच नाही भेटलं, घरात काही ना काहीतरी काम चालू होतं। तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या। भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र।